जय हिंद भावानो. SSCGD 2026 ज्यांनी आज RW ॲपवर भावानो मॉक टेस्ट दिल्या त्यांच्यासाठी भावानो ॲनालिसिस आणलेला आहे. वेळ न घालवता भावानो आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. SSCGD 2026 RW मॉक टेस्ट 29 मार्च. टोटल स्टुडंट आहेत भावानो 38,500. हा आकडा बघून काही जणांचा शॉक बसला असेल, पण काही हरकत नाही भावानो. 38,500 आहेत. एकेकाळी भावानो इथे 1,00,000च्या आसपास पोरं असतात, पण ही भावानो पोरं प्रॉपर आहेत एवढं लक्षात असून देत, कारण एक्झाम लेट होणार आहे. त्यामुळे भावानो आता पोरं सगळी विस्कळल्यात, म्हणजे इकडे जायचं तिकडे जायचं, थोडी अभ्यास करणार झाल्यात, थोडी कराल्यात, थोडी मन लावून करणार झाल्यात, असं सगळं भावानो चालू आहे. त्यामुळे भावानो हा ज्या एवढ्या जणांनी पेपर दिलाय आणि हा डाटा आहे फक्त भावानो 12:30 PM पर्यंतचा, एवढं लक्षात असून देत. 38,500 टोटल. 95+ स्टुडंट आहेत भावानो, त्याच्यात 22,800 प्लस त्याच्यानंतर भावानो 110 आहेत भावानो, 13,400 प्लस. त्याच्यानंतर 125 वाले आहेत भावानो 3,900 प्लस. तुम्ही बघू शकताय भावानो 95+ 22,800 आणि 13,400 मध्ये भावानो डिफरन्स आहे भावानो 9,400चा. 15 पोरांचं जर धरलं तर भावानो प्रत्येकी येणार भावानो 626 पोरं एका मार्कावर आहेत. 626 पोरं भावानो. इथे 1,000 पोरं आहेत असत्यात, तुम्हाला पण माहिती आहे. 1100-1200 जवळपास इथं भावानो 500 पोरांचा भावानो डिफरन्स आहे. यानंतर भावानो 110 नंतर भावानो किती होते बघा, 13,400 आणि 3,900 मध्ये यांना 9,500. तर भावानो 733 तर भावानो 800 ते 700 जण असतात, तर 733 जवळपास 200 मार्काचा भावानो, 200 ॲव्हरेज 200चा भावानो इथं हे आलाय, फरक पडलाय. त्यामुळे भावानो इतकंच फरक मोठा पडलाय, त्यामुळे भावानो खाली सगळीकडेच फरक पडणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यांनी आज मॉक टेस्ट दिली त्यांनी फक्त लक्षात ठेवा आपलं मार्क कुठपर्यंत आल्यात थोडं बघा. ॲव्हरेज मार्क भावानो आहेत आजच्या मॉक टेस्टचं 97.25 ॲव्हरेज मार्क आहेत एवढ्या दिलेल्या पोरांच्यातनं. तर भावानो आमचं बघूया, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जेवढं आपण ॲनालिसिस करणार तेवढं चांगलं आहे भावानो. आपला रेशो आहे कसा, 18, 18, 15 आणि 10 आपला रेशो आहे. तुम्हाला माहीतच आहे, ह्या रेशोनुसार चालायचं आहे. आजची हिंदी होती भावानो, तुम्हाला माहीत आहे हिंदी इझीच असते, इझी प्लस कॅल्क्युलेटिव्ह. मॅथ्स कॅल्क्युलेटिव्ह चांगलंच होतं आज. GKGS मीडियम होतं. GKGSचं मी सोपं गेलं तर सोपं सांगतोय, मीडियम गेलं तर सांगतोय, जर कायच माहीत नसेल तर भावानो ते पण सांगतोय. त्यामुळे काय एवढं भ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर भावानो माझं बघूया. आता हिंदीला मला पडल्यात भावानो 18, रिझनिंग पण 18, मॅथ्स पण 18, GKGS आहे भावानो 15. त्यामुळे मी म्हटलं भावानो मीडियम होतं. ह्याच्यातली भावानो 5 ते 6 भावानो तुक्क लावल्यात, पण ते बरोबर आल्यात, लक्षात असून देत. ह्याच्यात भावानो 2 प्रश्न यायनीत सोडल्यातच, मी डायरेक्ट सोडल्यात. त्याच्यानंतर भावानो ह्याच्यातले 2 चुकल्यात, ह्याच्यातली 2 चुकल्यात. गडबडीत भावानो हिंदीचं काहीतरी चुकलं असणार, ते ॲनालिसिस करणार आहे मी. ॲनालिसिस आणि मॅथ्सचे ॲनालिसिस पण मिळेल तुम्हाला उद्या, आता संध्याकाळपर्यंत पण दिले जाईल. असा भावानो स्कोर होता माझा. टोटल स्कोर आहे भावानो आजचा, भावानो टोटल स्कोर आहे 135.5 160 पैकी. वाढला स्कोर, पण स्कोर वाढला म्हणून भावानो आपली प्रॅक्टिस काय थांबलेली नाही आहे. प्रॅक्टिस जशी मागच्या वेळी पण होती तशीच ह्या पण वेळ आहे, काही कमी नाही भावानो प्रॅक्टिसमध्ये.
पोरं कमी पडाल्यात, व्ह्यूज कमी झाल्या, काही संबंध नाही भावानो. प्रॅक्टिस तेव्हा पण तेवढीच होती, आता पण तेवढीच आहे. सेफ स्कोर भावानो महाराष्ट्रासाठी म्हणायला गेलं तर भावानो 110 प्लस आजच्या मॉकटेस्टचा. आणि कर्नाटकवाल्यासनी भावानो 100 प्लस तरी पाहिजेत. कर्नाटक, महाराष्ट्र. जर तुम्हाला भावानो मॅथ्समध्ये काय प्रॉब्लेम येत असेल किंवा रिझनिंगमध्ये येत असेल, आता बघा मी 2 सोडल्यात तर मला येत नाहीत, तर भावानो माझ्या कमेंट बॉक्समध्ये भावानो लिंक आहे डाऊट ग्रुपमधून, त्याच्यावर मी टाकणार. मला हा समजा आणि सोडवून द्या भावानो. त्याच्यात असे विद्यार्थी आहेत ज्याचं मार्क भावानो 140 प्लस 150 प्लस असं असतात भावानो, ते मला सोडवून देतील. त्यामुळे भावानो ह्या ग्रुपला भावानो तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला असेल किंवा हिंदीचं काय कमी वाटतंय, रिझनिंगचं काय कमी वाटतंय, मॅथ्सचं काय कमी वाटतंय, जीके जेस भावानो तुला काय कमी वाटते, तर भावानो ग्रुपची लिंक आहे, जॉईन व्हा. आणि तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर भावानो ग्रुपमध्ये भावानो शेअर करा, तुमचा सॉल्व्ह करून दिला जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावानो विसरू नका. जय हिंद.